नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कच्ची दाबेली। चला तर मग सुरुवात करूया। कच्ची दाबेलीचा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे धने, 2 चमचे खोबऱ्याचा कीस, 1 कर्णफूल, 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे, 1 चमचा बडीशोप, 8-10 आपल्याला काळी मिरी आणि लवंग घ्यायचं आहे, 1 मोठा तुकडा आपल्याला दालचिनीचा घ्यायचा आहे आणि तमालपत्र घ्यायचेत। हे सगळे मसाले आपण एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपल्याला याचा एकदम सुरेख सुगंध येऊस्तोवर आपल्याला हे भाजायचे आहे। एकदम लालसर नाही करायचं आपल्याला, फक्त थोडंसं आपल्याला याचा स्मेल यायला लागला की आपण हे काढून घेऊया। कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आपल्याला हे। आता आपण हे काढून घेऊया। मसाले आता आपण थंड करून घ्यायचे। यामध्ये आपण 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया। मीठ ॲड करायचंय आणि याची आपण पावडर तयार करून घ्यायची। आपला मसाला तयार होईल। आता आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊया आणि मग आपण हे वाटून घ्यायचे। आता सगळे हे मसाले आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया। आता दाबेली मसाला आपण करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला दाबेली मसाला तयार झालेला आहे। आता आपण चटणी तयार करून घेऊ। आता आपण लसणाची चटणी तयार करणार आहे। त्याच मिक्सर जार मध्ये आपण लसूण घेऊया। त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आता याची एक पेस्ट तयार करून घेऊ आणि आपली चटणी तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपण रोस्टेड पीनट मसाला तयार करून घेऊ दाबेलीसाठीचा। यासाठी आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले होते आणि त्याच्यावरचे साल काढून घेतले आणि असे मोकळे करून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घ्यायचंय। तेल आपलं तापलंय। आता आपण हे शेंगदाणे यामध्ये ॲड करून घेऊया। शेंगदाणे व्यवस्थित परतवून घ्यायचेत आपल्याला। यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकायचंय, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये 1 चमचा आपण दाबेली मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपण तयार केलेला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं रोस्टेड पीनट मसाला तयार झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। एकीकडे आपण चिंच आणि गूळ एकत्र करून घेतलेले आहे। आता आपण याची चटणी तयार करून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण हे ॲड करायचं आहे। यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा जिरा मसाला टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ही चटणी काढून घेऊया। एका कढईमध्ये आपण थोडंसं बटर टाकून घ्यायचंय। यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा स्मॅश करून घेऊन ते टाकून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तयार केलेला दाबेली मसाला 3 चमचे टाकून घेऊया। चिंचेची चटणी आहे ती 3 ते 4 चमचे यामध्ये ॲड करूया।
1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. व्यवस्थित आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया. आपली स्टफिंग तयार झालेली आहे. आता आपण ही थंड करायला ठेवून देऊ. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच्यावर आता आपण डेकोरेशन करून घेऊया. थोडंसं खोबऱ्याचं कीस टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी शेव, भरपूर असे आपले डाळिंबाचे दाणे, थोडासा कांदा आणि आपण तयार केलेले रोस्टेड मसाला शेंगदाणे आपण याच्यावरती टाकून घेऊया. आता आपण दाबेली तयार करायला घेऊ. आपण पाव घेतलेला आहे, त्याला मधून आपण कट करून घ्यायचा आहे. अशा 2 भाग तयार करून घेऊया. याच्यावरती आपण लसणाची चटणी लावून घ्यायची दोन्ही बाजूनी. आंबट गोड असा आपली कच्ची दाबेली तयार होते. यावरती आपण स्टफिंग टाकून घ्यायची आहे. यावरती आपल्याला चिंचेची चटणी टाकून घेऊया. थोडासा कांदा, कांदा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आपण मसाला शेंगदाणे तयार केलेले ते आपण यावरती टाकून घेऊया. थोडीशी आपण याच्यावरती शेव टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे दाबून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी आपण स्टफिंग पूर्णपणे भरून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचे दाबेली तयार करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळ्या दाबेली भरून घेतलेल्या आहे. आता आपण आपली दाबेली भाजून घ्यायची आहे. एका तव्यावरती आपण बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे. याच्यावरती एक एक असं आपण दाबेली टाकून घ्यायची आहे आणि रोस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर बटरचा वापर करायचा आहे. खालची बाजू आपली रोस्ट झालेली आहे. आता आपण पलटी मारून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम भारी अशी आपली दाबेली तयार झालेली आहे. आता दोन्ही बाजू एकदम क्रिस्पी करून घेऊयात आपण. आपली दाबेली तयार झालेली आहे. दोन्ही बाजू आपल्या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. आता आपण आपल्या दाबेली काढून घेऊया. प्लेटिंग करण्यासाठी आपण आपल्या दाबेलीचे कॉर्नर्सला थोडीशी गोड चटणी लावून घ्यायची आहे आणि आपण ही या बारीक शेवमध्ये डिप करून घ्यायची आहे आणि आपल्या सगळ्या कॉर्नर्सला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या दाबेलींना करून घेऊया. थोडीशी आपण याच्यावरती चटणी लावून घेऊया आणि शेवमध्ये आपण हे डीप करून घ्यायचं आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया.
कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.